नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी जात आहे आमच्या शेतामध्ये. जे आपण दिवाळीमध्ये शेत सर्व पाहिलेलेच आहेत, पण आता ते पीक किती झाले ते पाहूया. आणि ज्या शेतामध्ये आपण गेलो नव्हतो त्या शेतामध्ये एकदम खालच्या आपण त्या शेतामध्ये जाणार आहोत आणि आपण आज करणार आहोत हुळा पार्टी. तर चला मग मस्त एन्जॉय करूया शेतामध्ये, हुळा पार्टी करूया. मस्त आभाळ पण येत आहे, थंड पण वातावरण आहे, अचानक ऊन आभाळ चालू आहे. चला मग आपण आपल्या शेतामध्ये जाऊन करूया हुळा पार्टी. हे बघा, समोर मम्मी आणि आशिष जात आहेत आणि हे आम्ही दोघे इकडे मागे येत आहोत. दिसायला लागलेत का ते? आम्ही दोघे असे येत आहोत. तेव्हा किती सुंदर असं शेतामध्ये छान वाटत आहे, एकदम गार. मस्त जेवण करून आता निघालेलो आहोत. भारी आपलं शेत पूर्ण, इथलं सगळे तूर वगैरे सगळंच हरभरा निघलेला आहे. इथलं आपण हरभऱ्याची भाजी घेतली होती, हे सगळंच आता इथलं धान्य निघलेलं आहे. तर मित्रांनो, हे बघा, आपण हे आता दुसऱ्या मधल्या शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा एकदम छोटी छोटी पेरलेली करडी होती. आता पहा, पूर्ण आता हे वाळलेली आहे, मस्त काढायला आली आता हे पूर्ण. आणि तूर आपली पूर्ण काढून झालेली आहे, आता करडी तेवढी राहिली आहे काढायची. पण तेव्हा आलो होतो तेव्हा पेरलेलं किती छोटं छोटं होतं. आता मस्त एवढं करडी काढायला पण आली आणि तूर तर इथली काढलेली पण आहे पप्पांनी. मस्त वाटत आहे. सर्व शेत आपण बघत जात आहोत. फुल एन्जॉय करूया आणि हुळा पार्टी करूया. त्यासाठी पप्पाला फोन करूया. आपले पप्पा आपल्याला हुळा भाजून देतील मस्त शेतामध्ये. तुम्ही पण पाहत राहा, तुम्हाला मजा येईल पाहायला. हे बघा मित्रांनो, हा आपला आहे जुंधळा. आपल्या आपट्याच्या रानामधला आहे, तुम्हाला दाखवलं होतं बघा आपट्याचं झाड. त्या रानामधला हा जुंधळा आहे. आपण आता मागच्या रस्त्याने आलोत. बघा किती छान आलेला आहे, एकदम मस्त दाट. आणि हे बघा, हे इकडं हे चिंचेचं झाड. आपण इथं फोटो वगैरे काढले होते, व्हिडिओ केले होते. हा आपला रान आहे इकडचा. आता आपण इथून खालच्या रानामध्ये चाललेलो आहोत. हे पहा, आशिष थांबलाय तिकडं आणि आम्ही असे सगळे चाललेलो आहोत, मस्त काट्या कुपट्या आणि पायी पायी. छान आहे का नाही? छान वाटतंय का काटे कुटे? शेतकरी कसं काठी मारत चालायला. तू काठी मारून पुढे जा आणि मागे सुळू म्हणे आमच्याकडे आल्यावर. हे बघा रस्ता कसला आहे, पूर्ण अशा बळी बळी आहेत, एवढ्या मोठ्या पोट्या पडलेल्या. त्याच्यावर जायला भीतीच वाटायली. बापरे, ये ऐसा कैसा रस्ता है. पप्पा तर किती लवकर येते सकाळी. तर मित्रांनो, हे पहा, हे आपलं आलेलं आहे एकदम खालचं शेत, जे की आपण पाहिलेलंच नव्हतं. आता इथून जाऊया. पप्पांनी मस्त साड्या लावलेल्या आहेत, इथून दुसरे जनावर वगैरे येत होते त्याच्यामुळं. हा आपला हरभरा. मस्त आपला इकडं जुंधळा आहे. पलीकडे अजून काय आहे? गहू कुठं आहे? गहू पलीकडे आहे का? तिकडं पलीकडे जावं लागते गहू. तर मित्रांनो, चला आपण गहू पाहायला जाऊया आणि नंतर तुम्हाला दुसरं पण दाखवते शेतामध्ये काय काय आहे ते या इथल्या. चला जाऊन आता आपण गहू पाहूया. इकडं चांगलाच वाळला आहे हरभरा. हे बघा कसं वाळलाय, छान हरभरा आलेला आहे. आणि हे इकडं आपली आहे मोहरी. हे पहा, मोहरी पण आता वाळत आहे. हे बघा मित्रांनो, हा आपला आलेला आहे गहू. हा पहा किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त. इकडच्या साईडनं पूर्ण हे मोहरी लावलेली आहे. हे गहू आहे आतमध्ये, इकडं हरभरा आहे, मग याच्यानंतर इकडे हे जुंधळा असं लावलेलं आहे. हे पहा किती सुंदर दिसायला लागले सर्व. आपल्याला मस्त हुरडा पार्टी पण करायची होती, पण आणखीन आपल्या जुंधळ्याला तेवढे दाणे भरलेलेच नाहीत, त्याच्यामुळं ते अजून 8-15 दिवसानंतर हुरडा येईल खाण्यासारखा. पण आपण आता ते खाऊ शकणार नाही, त्याच्यामुळे आपण आता हे पहा, पूर्ण हुळा आपल्या मस्त असा भाजायसारखा हुळा झालेला आहे. त्याच्यामुळे आपण हुळा पार्टी करूया.
चला मस्त. वाव, मोर आलाय. मोराचा आवाज यायला का तुम्हाला? मस्त मोर आलाय, आपल्याला बघायला भेटतं का पाहूया. मला जायला खूप अडचण आहे इथून. मग कुठं आवाज आला? पलीकडं आहे. पलीकडे आहे म्हणून आपल्याला इथं नाही पाहायला, जवळ जवळ नाही. गार गार हा वारा कसा गुलाबी सुटलाया. बापरे, मध्ये उंदीर आहेत मध्ये. हे बघा, मस्त असे पळसाचे फुलं लागलेली आहेत इथे. आता याचा आम्ही अगोदर ना लहानपणी कलर बनवत होतो. मस्त हे फुलं आणायचं, रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायचं आणि छान सकाळी याचा कलर तयार करायचा आणि मस्त कलर खेळायचा. खूप मस्त होते त्याचा कलर पण. आपण पत्रवाळ्या वगैरे बनवतो ना पळसाच्या पानाच्या, त्याचे फुलं आहेत ते. आता हे होळीच्या टायमिंग मध्येच येत. हे बघा मित्रांनो, काल जो पाऊस वारा वगैरे आला होता त्याच्यानं हे आमच्या सगळे असे जुंधळ्याचे धाट पडलेले आहेत. आपण शेतात आणि तिकडे दुसऱ्या पण शेतामध्ये पूर्ण असे पडलेले आहेत. पप्पाने बांधून बांधून ठेवलेत. हे पहा, असं बांधून ठेवलेत धरून धरून, पावसामुळे असं पडायला लागलेत. तर मित्रांनो, शेतामध्ये येऊन थोडा वेळ आम्ही बसलेलो आहोत. मस्त मी रील्स वगैरे बनवले छान छान आणि आता वाट बघत बसलेलो आहोत आमच्या पप्पाची. पप्पा आल्यानंतर आता हुळा भाजणार आहेत, त्याच्यामुळे मी थोडंसं उगं फिरत आहे शेतामध्ये. बाकी सर्व इकडे बसलेले आहेत सर्वजण. मग मी पण असं आम्ही वाट बघत बसलेलो आहोत. मस्त पप्पा आल्यानंतर हुळा भाजून खायचा आपण. पप्पाला थोडंसं काम आहे बाहेर, त्याच्यामुळे उशीर होत आहे. तरी पण आम्ही वाट बघत बसलेलो आहोत. पप्पा आल्यानंतरच, पप्पा भाजल्यावरच आपण खायचंय म्हणून मी बसले. तर मित्रांनो, हे बघा, फायनली पप्पा आता आलेले आहेत. त्यांची एवढा वेळ आपण वाट बघून बघून 1-1.5 तासाच्या नंतर पप्पाचं आगमन झालेलं आहे शेतामध्ये. लय वेळ लागला, आम्ही बोर होऊन गेलो बसून बसून, कंटाळा. हा. तर मित्रांनो, हे पहा, आता पप्पा इथे आपल्याला जागा बनवत आहेत हुळा भाजण्यासाठी. इथले थोडेसे धाट उपसून काढत आहेत आणि मस्त थोडा गोल असा जागा बनवत आहेत. आता इथे थोड्याशा तुराट्या घेत आहेत आपल्याला हुळा भाजण्यासाठी. त्या तुराट्या मोडून टाकायचं आणि त्याच्यावरती आता आपण टाकणार आहोत ढाळे. हे पहा, मस्त पप्पा आता इथं आपल्याला हुळा भाजण्यासाठी ढाळे उपसून घेत आहेत. हे बघा, आता जे जे चांगले ढाळे आहेत ते पप्पा घेणार आहेत आपल्याला, जेवढे भाजायला पाहिजे तेवढे. ते मस्त असं उपसून घ्यायचं आणि आता आपण हुळा भाजायला सुरुवात करून घेऊया. हे बघा, आता मस्त हुळा भाजण्यासाठी पप्पा इथे जाळावत आहेत. याच्यावरती असं ढाळे धरायचे आणि याला छान असं भाजायचं. कसला धूर निघालाय का एवढा डेंजर. बघ बघ, धूर चालाय की. तेवढ्या तुराट्यावर भाजते का? इकडून पडलंय. हिरवे हिरवे छान लागतात. हे बघा, मस्त असं याला खाली वरी हलवून छान भाजून घ्यायचं हे ढाळे.
हे बघा आपला इकडं आता ढाळे भाजून हुळा तयार होणार आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो हे बघा किती छान आता इथं आमचा हुळा भाजणं चालू आहे. आला मित्रांनो हे बघा आपलं सर्व ढाळे भाजून झालेले आहेत आणि इथे आपला आता हुळा पण तयार झालेला आहे. हे पहा हे पूर्ण घाटे असे पडलेत, मस्त भाजून निघलेले असतात. हे बघा मित्रांनो हा आपला हुळा तयार झालेला आहे. मस्त आता सर्वजण गोल बसून आता इथं हे खायचं गरम गरम. तर मित्रांनो फायनली हुळा रेडी झालेला आहे. असं मस्त आम्ही सर्वजण गोल बसून खात आहोत. एकदम छान लागत आहे टेस्ट. या तुम्ही पण खायला. मस्त भाजला एकदम छान भाजला आहे का नाही? गडबडीने आले बरं झालं. बरं झालं आले लवकर. गाडी आणला का नाही? असं खायला मजा येते है का? हुळा पार्टी छान. हुळा पार्टी छान झाली आपली. छान वाटलं. छान वाटाय तुम्हाला? मस्त. तुम्ही पहिल्यांदाच भाजला होता रे? भाजायलाच नाही. आमचं ताळमेळच लागणार. अजून मध्ये यायला पाहिजे इकडे शेताकडे हुळा खायला. हुळा खायला. तुम्ही आल्यानं चांगलं झालं. भेटला हुळा. हुरडा काय नाही पण. हुरड्याला वेळ आहे रे. आता ते फुलवलं काय? एक टाळ्याला भाजत भाजायचे की 2-3 दाणे भाजणं काय नाही ते हिरवे घाटे आता खराब बसतात. आतापर्यंत नाही. लोक येऊन घेऊन जाते घरचे खायला. खायचं नाद खायचं. नाद असल्यावर भेटते सगळं. लय छान आला बघली की. ह्याला पाणीच नाही का? चांगलं आले. घाटे मोठाले लागलेत पलीकडे चांगले. फवारलेले औषध इथं दिसतंय सगळे. ते मुद्दाम टाकते त्यांनी. सगळ्या रानात टाकते म्हणजे लोकांना समजावं फवारणी मारलेलं. उंदर आहे तर पत्रवाळ्यात दिसायचं असे तिथं. मेले का नाही? दिसला का म्हणजे? हा इथं दिसला मला, इथून गेला असं तिकडं. उंदीर आल्या बरोबर म्हणले नाही का मी. तर मित्रांनो मस्त अशी आमची हुळा पार्टी झालेली आहे. मजा आली, खूप छान वाटलं शेतामध्ये बसून. वातावरण पहा एकदम छान आहे. आता दिवस मावळलाय आणि हुळा खाऊन पण बघा हे हात पूर्ण असे काळे होऊन गेलेले आहेत. आता सगळ्यांचे हात काळे होतात, ते पूर्ण तोंड काळ होतं आता खाऊन. मस्त मी आता हुळा खाते, खाण्याचा स्वाद घेते आणि नंतर आपण जाता जाता गप्पा मारूया. इथे रानडुकराच्या गोष्टी चालायला लागल्यात. तर मित्रांनो झालेला आहे आमची हुळा पार्टी करून. आता आम्ही निघालेलो आहोत. हे बघा मम्मी पप्पा मागून येत आहेत, मी पुढे जात आहे आणि समोर आशिष आणि माझे मिस्टर येत आहेत. तर चला आता जाऊया, आपली हुळा पार्टी झालेली आहे. चला आता आपण निघू घराकडे. पुढून आता गाडी लावलेली आहे तिकडं आमची. ते गाडी घेऊन आता पप्पा येते. आम्ही आता चलत चाललोत. हे बघा चालत आम्ही आता चलत. पूर्ण दिवस मावळलेला आहे. चलो जल्दी जल्दी जाएंगे. मित्रांनो मस्त त्या झाडाची हे बघा चिंच दिसायल्यात ना, मस्त झाडाची चिंच. हे बघा गाबोळी गाबोळी चिंच घेतलेली आहे. खात जाऊया.
अरे बापरे, लय आंबट आहे. खूप दिवसानंतर गाबोळी चिंच खाल्ली. आंबट आहे पण जास्तच. शेतात आल्या मज्जा येते, पण जास्त मला खूप जास्त मजा येते शेतामध्ये. मला लय आवडते. मला ना शेतामध्येच घर आवडते. मस्त असं बाजूला शेत आणि तिथंच आपलं घर. मला तसं खूप जास्त आवडते. किती छान आहे लोकांचे शेत पण. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं का? लय छान. हम्म. हुळा खाऊन तर लय भारी वाटलं. हुळा पार्टी कशी वाटली? लय दिवसावर खाल्लं हुळा तर. भारी झाली ना आपली हुळा पार्टी. हा. कुठून चालले ते? प्रत्येक वर्षी यायला पाहिजे हुळा पार्टी करायला. आता ह्याची हुरडा पार्टी केल्यास तर हुरडा तर आलंच लय नाही. भारी लागते, पण हुरडा पार्टीसाठी ते अजून ते दाणे भरलेच नाहीत ना. हा. 15 दिवस लागतात. आपल्या याच्याकडे दिवस सुट्ट्याच नाहीत. आपण इमर्जन्सी एका कामासाठी आलो होतो, पण आपण भरपूर काही काम करून घेतले, एन्जॉय पण केला. भारी मस्त वाटलं. ढेकळामध्ये कसं चाललं इकडून तिकडे तिकडून आता ते इकडे. ढेकळं आहेत ते काय मातीमध्ये तसंच होते. हे बघा मित्रांनो, आता पप्पा जात आहेत गाडी घेऊन बस स्टँडला. आम्ही चाललो घरी. आता थोड्या वेळाने पप्पा घरी येतील. हे बघा, हे आपलं शेत आहे. हे वाला सर्व जाताना दाखवलेलं. आणि पप्पा आता गाडी घेऊन चाललेले आहेत बस स्टॉपला. आणि आम्ही पण चाललो चलत. चला मग जाऊया. तर मित्रांनो, गावाकडे आल्यानंतर असं शेताकडे आलं ना तर खूप छान वाटते. आणि शेतामधला असं मस्त आपल्याला हुरडा पार्टी आणि गावरान आपल्याला सर्व भाज्या पण खायला भेटतात. आणि आपल्याला मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, आपण हरभऱ्याची भाजी पण खाल्ली. आता मस्त त्याच भाजीचा आपण हुळा पण खाल्लेला आहे. असे खूप सारे एन्जॉयमेंट आपल्याला शेतामध्ये भेटते करायला. आणि मला तर खूप जास्त आवडतं असं शेतामध्ये येऊन फुल एन्जॉय करायला. आम्ही लहानपणापासून असं येतो, खातो, मस्त एन्जॉय करतो. तर तुम्हाला पण कसा वाटला आमचा आजचा हा हुळा पार्टीचा व्हिडिओ, आणि आमची आजची हुळा पार्टी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.